नमस्कार, मी स्वप्ना अप्रतिम मेजवानीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत। सुगंधित तांदळाची खीर कशी बनवायची ते आज आपण पाहणार आहोत। यासाठी मी 1 लिटर दूध घेतलेले आहे। दूध उकळून घ्यायचे। यानंतर 1 वाटी तांदूळ मी घेतले आहेत। आंबेमोहर तांदूळ मी घेतलेले आहेत। तुम्ही हवं तर बासमती तांदूळ सुद्धा घेऊ शकता। आंबेमोहर तांदळाची खीर खूप छान सुगंधित होते म्हणून मी येथे आंबेमोहर तांदळाचा वापर केला आहे। तांदूळ भाजल्यानंतर हलकेसे भाजून घ्यायचे आणि मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे। तांदूळ बारीक केले। आता 1 लिटर दूध मी गॅसवर आटवायला ठेवले आणि खीरसाठी आपल्याला लागणार आहे काही काजू बदाम, हिरवी इलायची आणि बारीक पिठी साखर मी घेतलेली आहे। हे सर्व मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे। याची बारीक पेस्ट मी करून घेतली आहे। याचा फ्लेवर खीरमध्ये खूपच छान येतो। 1 चमचा तूप टाकले। तूप व्यवस्थित दुधामध्ये मिक्स करून घ्यायचे। यानंतर आता आपण काजू बदाम आणि इलायची बारीक केले होते ते सर्व टाकायचे आणि यानंतर यामध्ये जाणारे आपण बारीक केलेले तांदूळ। सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। यानंतर यात मी घालणार आहे 1 वाटी साखर। 1 लिटर दुधासाठी 1 वाटी साखर घातली। पुन्हा सर्व मिक्स करून घेणार आहे। काजू बदामचं जे बारीक केलेले पेस्ट होती ती आता सगळी टाकून दिली आहे। खूपच छान खीरचा सुगंध येतोय। तुम्ही अशी खीर नक्की बनवून बघा।